हॅलो सर्वांना शुभ सकाळ. मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. माझा मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. आज बघा एकादशीनिमित्त मी भगरीची खिचडी कशी करते माझ्या पद्धतीने मी दाखवते. बघा 10 मिनिटं अशी भाजून घ्यायची छान अशी फुलूपर्यंत. छान लागते चवीला. अशी थोडी घेतली ती खूप फुगते. आज एकादशी पण गुरुवार पण आता अशी भाजून घेतली आणि मग त्याला मी हिरवी मिरची शेंगदाणे अशी वाटून घेतले मिक्सरमध्ये. आपलं जेवढे तिखट पाहिजे तेवढंच. आणि हे एक बटाटा घेतला, थोडंसं तूप आणि थोडीशी साखर घालून बघा खूप छान होते. आता याचे आपण भाज्या काढून घ्यायची आपल्याला. काढून घेते मी. खूप छान लागते असे भगर. साबुदाणा कोणते कधी कंटाळा येतो आणि उपवासाला आपल्याला काहीतरी पाहिजे असतं पटकन. त्याला थोडं जास्तच पाणी ठेवायचं भगरीला, कारण काय होतं माहिती भगर फुगून वरती येते. बघा मी आता त्याला एक छोटा एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. खूप छान शिजते ती. मग आपण त्याच्यामध्ये बटाटे उकडायला टाकायचे. बटाटे शिजतात मग होतात ना. बघा असे बटाटे टाकून घ्यायचे आपण. आपल्या आवडीप्रमाणे आपण जसे छोटे मोठे काप लागतील तसे. आणि मग आपण चमचेभर तूप टाकून घ्यायचं. थोडंसं तूप टाकलं ना मग ती छान चवीला पण छान लागते, मऊ लागते. सारं हे करतात. मग त्याच्यातच मी थोडी साखर टाकून घेतली. 1 चमचा साखर, जास्त पण नाही. साखरेची चव खूप छान लागते ती. घालून घ्यायचं. बटाटे असे पाण्यामध्ये उकळतात चांगले. तसं आपल्याला पाहिजे तशी साबुदाण्याची हिरवी मिरची शेंगदाणे मीठ बारीक करून घेतलं मिक्सरला. भाजून घेतलं तरी छान लागतं ते. तर पाण्याला छान उकळी आली. आता अशी पाण्याला उकळी आली ना भगर छान शिजते. बटाटे पण मऊ झाले. आता ही आपण भगर धुवून घेतली 2 पाण्याने टाकून देते त्यामध्ये. भगर छान शिजते ना याच्याला. थोडेच हे ठेवायचे पातळ, जास्त घट्ट झाले की चांगले लागत नाही. छान शिजते ते. मी सारभर हे पण करतो. हे बघा अशी भगर होती आता आपली. आपण झाकण ठेवलं की सगळं ते उतू जातं शेंगदाण्याचं सगळं, मग काही चीज लागत नाही. अशी आपण 5-10 मिनटं त्याला शिजू द्यायचे. आता ते लगेच शिजते भाजल्यावर. बघा मी एकादशीला गुरुवारला असंच करते. छान लागते ते. ताक दही असं तर बरोबर खायचं, मस्तपैकी छान लागतं. बघा आता